बंटी आणि बबली या सिनेमाच्या स्टाईलने अनेक दुकानदारांना लुबाडणाऱ्या काही जोड्या सक्रिय झाल्या होत्या। जोडीतील स्त्री इतरांना बोलण्यात गुंतवून पुरुष हातचलाकीने दुकानातील कॅश चोरायचा किंवा याच्या उलट सुद्धा व्हायचे। सीसीटीव्हीवरून लक्षात यायचे तोपर्यंत उशीर झालेला असायचा। या टोळीतील जोड्या वेश बदलण्यात वाकबगार होत्या। लुकआउट नोटीस जारी करून सुद्धा फारसा फरक पडत नव्हता, कारण यांची वेश बदलण्याची किमया अद्भुत होती। प्रत्येक वेळेस या जोड्यांची वेशभूषा, केशभूषा आणि पेहराव वेगवेगळा असायचा। धूम 2 मधल्या ऋतिक रोशनला या जोड्यांनी आपला आदर्श मानले होते। तसेच कमल हसनचा चाची 420, अशी ही बनवाबनवी, गोविंदाचा आंटी नंबर 1, आयुष्मान खुरानाचा ड्रीम गर्ल, रूप की राणी चोरंग का राजा अशा चित्रपटांनी ही टोळी प्रभावित झालेली होती। चोरी करून उरलेल्या रिकाम्या वेळात अशा प्रकारचे चित्रपट ही मंडळी बघत बसायची, हसायची आणि जेवण करून झोपी जायची। त्यांची राहण्याची ठिकाणे सुद्धा ते बदलवत राहायचे। बरेचदा जोडीतील पुरुष हे स्त्रीचा वेश धारण करून आपली चोरी करायचे। आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आवाज बदलणे, इतरांच्या आवाजाची नक्कल करणे या पद्धतींचा सुद्धा ते वापर करायचे। प्रत्येक वेळेस यांची चोरीची पद्धत वेगवेगळी असायची। कोणत्याही 2 चोरीमध्ये सारखेपणा नव्हता, त्यामुळे पोलिसांना यांना शोधणे अवघड जात होते। अर्थात पोलिसही यांच्या मागावर हात धुवून लागलेलेच होते। पत्रकारांनी बातम्या छापताना या जोडींना जोडी 420 असे नाव दिले होते। टीव्हीवर आणि वर्तमानपत्रामध्ये ह्या बातम्या नेहमी प्रसारित व्हायच्या, त्यामुळे तसे दुकानदार सावध होतेच। आधी या जोड्या सकाळी फिरायला येणाऱ्या स्त्री नागरिकांचे मंगळसूत्र चोरून पसार व्हायच्या। चोर जोडीमधील स्त्री फिरायला येणाऱ्या वृद्ध किंवा तरुण स्त्रीला बोलण्यात गुंतवायची आणि त्यांना बेसावध करायची। मग तिचा दूर मोटरसायकल थांबवून उभा असलेला पुरुष जोडीदार पटकन वेगात गाडी चालवून महिलेचे मंगळसूत्र ओढायचा आणि ती स्त्री पटकन त्या माणसाच्या मागे बसून दोघे पसार व्हायचे। या सर्व जोड्या अतिशय चपळ होत्या। त्यानंतर हळूहळू यांनी वेगवेगळ्या युक्त्या वापरून दुकानदारांना लुटायचा धंदा सुरू केला। पुण्यातील सवाई बंधू डायमंड अँड ज्वेलर्स चा मालक मंदार याला कामानिमित्त नेहमी त्याच्या मर्सिडीज कारने अनेक शहरात प्रवास करावा लागायचा। अनेकदा सोबत कॅश, सोन्याची बिस्किटे किंवा किमती हिरे त्याच्यासोबत असायचे। बहुतेक वेळेस प्रवास करताना तो सोबत आपल्या सख्ख्या भावाला न्यायचा, परंतु अनेकदा असे प्रसंग यायचे की जेव्हा त्याला एकट्याने प्रवास करावा लागे, त्यामुळे रीतसर लायसन्स घेऊन तो नेहमी एक बंदूक सोबत बाळगायचा। पुण्यात 6 ठिकाणी या ज्वेलर्सच्या शाखा होत्या। मंदार हा इतरांना खूप मदत करणारा व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होता। देवाने आपल्याला खूप संपत्ती दिली आहे, त्याचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी शक्य होईल तेवढा करावा असे त्याचे विचार होते। अनेक अनाथालये, मराठी शाळा यांना नियमित देणगी तर विविध गरिबांच्या उपचारांसाठी मोफत रक्कम दरवर्षी द्यायचा। विनिमय योग करण्यासाठी होत आहे की नाही हे तो आवर्जून स्वतः जातीने खात्री करून घ्यायचा। शनिवार वाड्याजवळ एका 3 मजली भव्य बंगल्यात मंदार, त्याचा भाऊ आणि कुटुंब राहत होते। वडिलांनी आपला पूर्ण बिझनेस आपल्या दोन्ही मुलांवर सोपवला होता। जुलै महिन्याचे दिवस होते। थोडा भीर पाऊस येत होता। सकाळी पुण्यातील पर्वती जवळ असलेल्या आपल्या भव्य शोरूमकडे जाण्यासाठी लक्ष्मीनगर रोडवरून मंदार आपली कार चालवत होता। रोज सकाळी आपल्याला कोणत्या कामाला निघताना मंदार आधी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन मगच निघायचा। आजही त्याने तसेच केले होते। समोर त्याला गर्दी दिसली, त्यांनी गाडी मध्ये थांबवली आणि गर्दीच्या मधोमध बघितले असता कुणीतरी वेगवान कारने सायकलवर जाणाऱ्या माणसाला ठोकरल्यामुळे तो बिचारा माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, परंतु जिवंत होता। ती कार वेगाने पुढे निघून गेली होती। काही जणांनी त्या गाडीचा नंबर लिहून ठेवून पोलिसांना कळवले होते। बघ्यांची गर्दी फोटो काढत होती, इकडे तिकडे बघत होती, चर्चा करत होती, परंतु कोणीही त्या माणसाला मदत करण्यासाठी पुढे येत नव्हते। पोलीस येतील तेव्हा येतील, परंतु त्यांची वाट बघताना या व्यक्तीचा मृत्यू झाला तर काय उपयोग असा विचार करून मंदारने पटकन निर्णय घेतला। त्या माणसाला आपल्या गाडीत टाकले
गर्दीतल्या एका समंजस माणसाला सोबत कारमध्ये बसवले आणि सुमंतराव गाडगीळ हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. पोलीस आल्यास त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवावे असे त्यांनी तिथल्या गर्दीला सांगितले. त्या माणसाचे ऑपरेशन करावे लागले. ऑपरेशनचा 50,000 रुपये खर्च मंदारने केला. त्यानंतर त्या माणसाचा 12वीत शिकणारा मुलगा आणि 5वीत असणारी मुलगी हॉस्पिटलमध्ये आले. त्या माणसाचे नाव होते दगडू. पर्वतीच्या पायथ्याशी एका मातीच्या घरात तो राहायचा. मोलमजुरी करून आपले पोट भरायचा. त्या माणसाची पत्नी काही महिन्यापूर्वीच आजाराने वारली होती. दोन्ही मुले आईला पारखी झाली होती. आईचे या दोघा मुलांवर जीवापाड प्रेम होते. दगडूने मंदारचे खूप आभार मानले. त्या दोन्ही मुलांना सुद्धा रडू आवरत नव्हते. मंदार जणू काही त्यांच्यासाठी देव म्हणून अवतरला होता. काही वेळाने आलेल्या पोलिसांनी मंदारचे आभार मानले. डॉक्टरांनी सुद्धा मंदारचे खूप आभार मानले. थोडा वेळ हॉस्पिटलच्या बाहेर मंदार पोलिसांसोबत शहरात वाढलेल्या चोरीच्या घटनांबद्दल बोलत राहिला. पोलिसांनी सुद्धा त्याला या चोरांना पकडण्यासाठी ते करत असलेल्या प्रयत्नांबद्दल थोडक्यात माहिती दिली. शोरूममध्ये मंदार उशिरा पोहोचला खरा, परंतु त्याच्या मनावर आज एक वेगळे समाधान होते. आजही आपण कुणाच्या तरी उपयोगी पडलो ही भावना त्यामागे होती. काही दिवसानंतर मंदारला मुंबईत जायचे होते. पुणे ज्वेलर्स असोसिएशनचा अध्यक्ष असल्याने त्याला मुंबईत होणाऱ्या अखिल महाराष्ट्रातील ज्वेलर्स असोसिएशनच्या मीटिंगला हजर राहण्यासाठी पुण्याचा प्रतिनिधी म्हणून बोलवले होते. त्याच्या आधी एक दिवस मुंबईतील मोठा उद्योगपती कमलेश वीरचंदानी याने आपल्या मुलाच्या आगामी भव्य लग्न सोहळ्यानिमित्ताने 10 डायमंड नेकलेस आणि 20 डायमंड रिंग याची ऑर्डर दिली होती. शोरूम मधील कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती होती, परंतु ही ऑर्डर कधी आणि कशी डिलिव्हर करायची याबद्दल अजून ठरले नव्हते. इतर कोणाच्याही भरवशाने ही ऑर्डर डिलिव्हर करणे धोक्याचे होते आणि वीरचंदानी याने सक्त ताकीद दिली होती की स्वतः मंदारनेच ऑर्डर त्यांच्यासाठी घेऊन यावी. फक्त घरच्या निवडक मंडळींना सांगून ही ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी मंदार स्वतः कारने संध्याकाळी 6 वाजता आपल्या बंगल्यातून निघाला. त्याच्या भावाकडे पुढील काही दिवस पुण्यातील सर्व शोरूमची जबाबदारी होती. सकाळी त्याची पुणे ज्वेलर्स असोसिएशन सोबत बैठक झाली, त्यामुळे त्याला निघण्यासाठी संध्याकाळ झाली. मंदार सोबत त्याची लाडकी बंदूक होतीच. वीरचंदानी फक्त आजच रात्री मुंबईत होता. फक्त त्याची ऑर्डर डिलिव्हर करणे हे एकमेव कारण नसून आजच वीरचंदानी याला भेटणे जास्त महत्वाचे होते. कारण दुबईवरून भारतात आलेल्या 3 बड्या उद्योगपतींची वीरचंदानीच्या ओळखीने मंदारला 8 डायमंड रिस्ट वॉचेस, हिऱ्यांची मनगटी घड्याळची ऑर्डर मिळणार होती. त्यानिमित्ताने जुहू येथील गोल्डन प्लाझा या हॉटेलमध्ये वीरचंदानी याने डिनर पार्टी आयोजित केलेली होती. मंदारचा बिझनेस चांगलाच वाढणार होता. काही वर्षापूर्वी ज्वेलरी बिझनेसमध्ये विविधता आणण्यासाठी टाइमलेस प्लॅनेट नावाच्या स्वित्झर्लंडमधील घड्याळ कंपनीशी मंदारने टायअप केलेले होते. अर्धा रस्ता पार केल्यावर लागणाऱ्या हॉटेलमध्ये नाश्ता करून मंदार पुढच्या प्रवासाला निघाला. रस्त्यात पाऊस सुरू झाला. आकाशात ढग जमा झाले असल्याने वेळेच्या आधीच खूप अंधार झाला. पुढे ट्रॅफिक जाम दिसायला लागले. चौकशी केली असता कळले की दरड कोसळली आहे. जवळपास 1 तास मंदार तिथे थांबून होता. याबद्दल घरी पुण्यात आणि मुंबईत वीरचंदानी असे दोन्हीकडे मंदारने फोनवरून परिस्थितीची कल्पना दिली होती. क्रेन बोलावून आणि विविध उपकरणांद्वारे दरड बाजूला करून ट्रॅफिक मोकळा होण्यास रात्रीचे 10:30 वाजले. आता पुन्हा नेहमीप्रमाणे ट्रॅफिक सुरळीत झाली. मंदार पुन्हा आपल्या मार्गे निघाला. मंदारच्या समोर 3 कार होत्या. त्या वेगाने पुढे निघून गेल्या. घाटामध्ये आता जास्त वर्दळ नव्हती. गाडीच्या समोरच्या काचेवर वायपर्स एकसारखे पावसाचे पाणी पुसण्याचे काम करत होते. पाऊस आता खूप मुसळधार नसला तरी संततधारा पडतच होती. पावसापासून बचावाचे सगळे साहित्य मंदारकडे गाडीत उपलब्ध होते. घाटातील रस्त्यावर बराच काळ आणि बरेच अंतर मंदार एकटा होता. इतर वाहने उशीर झाल्यामुळे चिडून घाईने निघून गेली. एखाद दुसरे तुरळक वाहन आजूबाजूला पुढे मागे दिसत होते. उजव्या बाजूला दरी होती आणि डाव्या बाजूला मोठा डोंगर होता.
11:30 पर्यंत नक्की मुंबईला पोहोचू शकणार होता। त्यामुळे मुंबईत वीरचंदानी आणि दुबईतील पार्टी वाट बघत हॉटेलमध्ये थांबणार होते। मंदारने त्यांना जेवून घ्यायला सांगितले होते। मंदार कधीही वेगाने गाडी चालवत नसे। उशीर झाला तर हरकत नाही, परंतु ॲक्सिडेंट करून स्वतःच्या किंवा इतरांच्या नाशाला कारणीभूत व्हायचे नाही। उजव्या बाजूच्या दरीमधून एका स्त्रीचा आधी कपाळ, मग चेहरा आणि हात थोडा थोडा वर आला आणि हळूहळू संपूर्ण स्त्री घाटावरील रस्त्यावर चढली। ती एक सुंदर 25शीत असलेली स्त्री होती। तिने हिरव्या जरीची गुलाबी साडी घातली होती, ज्यावर हिरवी पिवळी फुले छापली होती। ती वेगाने मंदारच्या कार समोर येऊन उभी राहिली आणि वाचवा वाचवा असे दोन्ही हात वर उंचावून ओरडायला लागली। पावसाचे थेंब ओघळत असलेल्या समोरच्या काचेतून मंदारला ती स्त्री अस्पष्ट दिसली। त्याला गाडी थांबवावीच लागली, कारण ती स्त्री मंदारच्या गाडीच्या एकदम समोर येऊन उभी ठाकली होती। मंदारच्या मागची वाहने बघून न बघितल्यासारखे करून पुढे निघून गेली। ती स्त्री कारचा उजव्या बाजूचा काच हाताने जोरजोरात ठोकू लागली। या स्त्रीला मदतीची आवश्यकता आहे असे मंदारला वाटले। त्याने सीट बेल्ट काढला, बाजूच्या सीटवर पडलेले रेनकोट अंगावर चढवला, टॉर्च घेतली आणि कार रस्त्याच्या बाजूला एका सुरक्षित ठिकाणी झाडाखाली उभी करून व्यवस्थित लॉक करून तो उजव्या बाजूने दरवाजा उघडून खाली उतरला। त्या स्त्रीच्या अंगावर, हातावर आणि चेहऱ्यावर किरकोळ जखमा होत्या। तिचे लांब केस विस्कटलेले होते, डोके ओले झालेले होते, पूर्ण साडी ओली होऊन अंगाला चिकटली होती। मंदार खाली उतरताच ती स्त्री मोठमोठ्याने आदर्शासारखी ओरडून सांगू लागली, मला मदत करा, आमचा ॲक्सिडेंट झाला आहे। माझे मिस्टर खाली दरीमध्ये एका झाडाला अडकले आहेत। याआधी मी 2-4 गाड्यांना हात दिला, पण कोणीही थांबले नाही। तुम्ही थांबलात देवासारखे। चला या दरीमध्ये माझ्यासोबत खाली उतरा आणि माझ्या मिस्टरांना झाडावरून वर ओढण्यास मदत करा, ते खूप जखमी झालेत। मंदारने थोडा विचार केला। समजा या स्त्रीचे ऐकून मी खाली गेलो, परंतु ही गाडीला नीट लॉक केलेले आहेच। कुणी शस्त्र वापरून कारचे काच तोडून गाडीमध्ये प्रवेश मिळवला तर? गाडीत किमती वस्तू आहेत। हे बघा, थांबा जरा, तुम्ही कोण? नाव काय तुमचे? तुमची गाडी कुठे आहे? मंदारने विचारले। मी श्रीदेवी। उजवीकडे असलेल्या एका दगडावर धडकल्याने आमची गाडी खोल दरीत पडली। मी सीट बेल्ट लावला नव्हता, त्यामुळे डाव्या बाजूचा दरवाजा उघडला जाऊन डाव्या बाजूनी खाली पडून मी वरच्या बाजूला एका खडकावर अडकले। पण माझे पती सीट बेल्ट काढेपर्यंत आणि उजव्या बाजूचा दरवाजा उघडेपर्यंत गाडी उलट पालट होऊन बरीचशी खाली गेली होती।